हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर इथे संध्याकाळच्या वेळेला आम्ही निघालो होतो मालेगावला जाण्यासाठी. आता खरं तर मालेगावला आम्ही मागच्या वीकमध्येच जाऊन आलेलो होतो, पण परत कशासाठी हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. पण त्याआधी इथे ब्रेक घेतलेला होता, कारण स्नॅक्स पाहिजे होता आणि चहा पण पाहिजे होता. यासाठीच आम्ही इथे चहा घेतला होता. तर मुलांनी इथे स्नॅक्स घेतलेला होता, त्यांना स्नॅक्स हवा होता. त्यामुळेच त्यांनी त्यांचा स्नॅक्स एन्जॉय केला आणि आमचा चहा. हे झाल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ना यांचा हा असा काहीसा गेम चालू होता. आता आम्ही मालेगावला आल्यानंतर ना यांचा हा असा काहीसा गेम फिक्स असतो आणि ते दीदीला पण गेम खेळण्यासाठी घेऊन बसलेले होते. कारण की हे जे दोन आहेत ना, शिव आणि नक्ष, हे जास्त चीटिंग करतात. त्यामुळेच ना यांचा गेम तर काही कंप्लीट होतच नाही. यासाठी दीदी आणि पृथ्वीदादा त्यांच्यासोबत बसलेले होते आणि त्यांना पण तो गेम समजत होता, त्यामुळे ते खेळत होते. यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला आम्ही निघालो होतो मार्केटला जाण्यासाठी आणि खरं तर आमची गाडी पंक्चर झाली. त्यामुळे पृथ्वी पंक्चर काढून आणेपर्यंत आम्ही त्या घरी गेलेलो होतो आणि इथे आम्ही मार्केटला आलेलो होतो. हे मार्केट जे मालेगावला राहत असतील त्यांना खरंच माहिती असेल. आणि मार्केटवरून आल्यानंतर एवढं जास्त जमलो होतो, तर इथे लस्सी एन्जॉय केली आम्ही दोघींनी मिळून. आणि घरी आल्यानंतर जेवण वगैरे आवरलं आणि आमचा 9:30चा शो होता खरं तर. यासाठीच आम्ही सर्वजण रेडी झालेलो होतो मूव्ही बघायला जाण्यासाठी. न्यू मूव्ही आलेला आहे देऊळबंद 2, तोच बघण्यासाठी आम्ही निघालेलो होतो. खरंच मूव्ही खूप छान आहे. तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही पण नक्की जाऊन बघा. आणि आम्ही सर्वांनी मिळून तर खरंच खूप मस्त एन्जॉय केला. आणि दुसऱ्या दिवशी सर्वांना माहिती आहे अधिक मास चालू आहे, तर त्यासाठी सर्वांना बोलवलेलं होतं पप्पांनी अधिक मासामुळे. आणि हे खरं तर सर्वांचं झालेलं आहे, पण परत एकदा बोलवलेलं होतं, त्यामुळेच आम्ही गेलेलो होतो मालेगावला. आणि तिकडच्याच इथे आम्ही मूव्ही वगैरे एन्जॉय केला सर्वांनी मिळून. आणि दुसऱ्या दिवशी ना आमचा अधिक मासाचा कार्यक्रम होता, त्यासाठीच आम्ही थांबलेलो होतो. आता सर्व जावई आले होते, त्यामुळेच आम्हाला पुरणाची पोळी वगैरे करायची होती. त्यामुळेच आम्ही जो काही छोटा मोठा बाजार लागणार होता तो पण घ्यायला गेलेलो होतो मार्केटला. आणि यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा धोंडा करणार होते पप्पा, त्यामुळेच आम्ही थांबलेलो होतो. आणि हेच कारण होतं खरं तर मालेगावला यायचं. आणि असा होता आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.